मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील निगडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमात उत्तम कुमार जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित केलं। आपली मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे असे त्यांनी सांगितले। तसेच मराठी शाळांची कमी होत चाललेली पटसंख्या ही चिंतेची बाब असल्याचं सांगत मराठी शाळा आणि भाषा टिकवणे ही काळाची गरज असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले। केवळ मदतीचा हात देणे इतकाच या कार्यक्रमाचा उद्देश नसून नवीन पिढीमध्ये मराठी भाषेबद्दलचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागृत करणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे। मराठी भाषेचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचे समाधान यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला। अधिकार आहे कुठला माहिती स्वप्न बघण्याचा। तुम्ही स्वप्न बघू शकता आणि त्या स्वप्नाला पायबंद करायचं की माझ्यासारखं तू हो, माझ्यासारखंच तुला व्हायचंय, माझ्या ओळखीने तुला जायचंय, असं तुमच्या मागे कुठलं काय नाहीये। बरोबर, तुम्ही स्वतंत्र आहात, त्या अर्थाने स्वतंत्र आहात, म्हणजे स्वैराचार नाही, त्या अर्थाने स्वतंत्र आहात ज्या अर्थाने तुम्हाला जे करायचं ते तुम्हाला बिनधास्त होता येईल। तुम्हाला कोणाच्याही अडचण नाहीये की मला माझ्या वाहनाचं नाव ओळखायचंय, मला त्याचं नाव राखायचंय म्हणून मला करायचंय, मला इकडे जाता येत नाहीये। तुम्ही स्वतः होऊ शकता। तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हे असं सांगता सर, आम्ही काका तुमचे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचे सर तुमच्या सोबत आहेत, तुमच्या मॅडम तुमच्या सोबत आहेत। बरोबर, एवढं सगळं आहे तुमच्या मागं, तर तुम्ही सहज स्वतःची ओळख निर्माण करू शकता आणि तुम्हीच करू शकता। कारण आतापर्यंत जेवढी मोठी माणसं झाली जगात ती सगळी खेड्यातून, फारसे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप मोठी, त्यांचा खानदानी घराणं अशी नसलेली झालेली आहे। तुम्ही बघितलं तर अगदी डॉक्टर अब्दुल कलाम आझाद पासून सगळी, त्यांना कुठलीही कौटुंबिक परिस्थिती चांगली होती, मोठ्या घरचे होते म्हणून झालेले नाहीयेत। बरोबर ना। छत्रपती शिवाजी महाराजांना काय फार मोठी खानदानाची ओळख होती का? स्वतः झाली ना। सगळेच अशा प्रतिकूल परिस्थितीतून झालेले आहेत आणि तेच होऊ शकतात आणि जे होऊ शकतात ना तेच इतिहास घडवू शकतात आणि तुम्हीच इतिहास घडवणार आहेत आणि आम्ही फक्त तुमचा इतिहास वाचणाऱ्या लोकांना सांगणार। बरोबर, तुम्ही ध्येय वेडे असले पाहिजे। वेडी माणसंच इतिहास घडवतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करतात। त्यामुळे तुम्ही असे ध्येय वेडे असले पाहिजे। या शाळेमध्ये आता गरमी चालू झालेली आहे आणि विना पंखा असे 1-2 वर्ग आहेत की जिथे पंखे नाही आहेत आणि मुलं बसत आहेत, पण त्याची दखल घेत लायन्स क्लबच्या वतीने आज आपण या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करण्यास आलेलो आहोत। आमचे लायन ज्येष्ठ मेंबर लायन डॉक्टर ज्ञानेश्वर मरगड यांचा कालच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुम्हाला या ठिकाणी पंखे, शैक्षणिक साहित्य आम्ही तुम्हाला भेट म्हणून द्यायला आलो। आम्ही असे कोण देणारे एवढे मोठे दाते नाही आहेत, पण जे काय आमच्याकडून करता येईल, तुमच्या मुलांसाठी काय करता येईल ते आम्ही करणं क्रमप्राप्त आहोत। या समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्या उदात्त भावनेतून आमच्याकडे कोणाचे वाढदिवस आमच्या प्रियजनांचे असते की ते आम्ही या माध्यमातून करतो आणि फक्त आमची एकच अट असते की शाळेकडून आम्हाला रिझल्ट चांगला आला, पण तुमची शाळा आम्ही बघतोय जी ज्याप्रमाणे टापटीप ठेवलेत त्याप्रमाणे बघता परत या शाळेत यावं हा मोह आवडता येणार नाही। पण नक्की सांगतो की तुमच्या शाळेला ह्या महिन्यामध्ये परत एकदा आम्ही येऊन ह्या ना त्या कारणाने कोणती ना कोणती तरी ऍक्टिव्हिटी आम्ही 100% करू।